नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे। कारण या अगोदर आपल्याला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागत होता, परंतु ती अट आता रद्द करण्यात येणार आहे आणि या संदर्भात नेमकी विधानसभेमध्ये काय चर्चा झालेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता उत्पन्नाचा दाखला केव्हा केव्हा द्यावा लागणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। अध्यक्ष महोदय, दिव्यांग, निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बल सेवा, राजनियुक्ती वेतन योजना राबवण्याकरता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासा देणारी योजना आहे। लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे। याच्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत ते चालू शकत नाही, त्यांना दरवर्षी पहिल्यांदा आमदारकडे जावं लागतोय, मग आमदारच्या नंतर ते तलाठीकडे जाणार आणि तलाठीच्या नंतर ते तहसीलदारकडे जाणार। म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब, कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निगडीत आहे की ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बघता येत नाही, त्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टरमध्ये 5 वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे। म्हणजे त्यांना एकदा त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना 5 वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते। मग आता हा जे ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही? अध्यक्ष सभापती अध्यक्ष महोदय, परवा त्याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता बैठक झाली आहे। लवकरच त्याचा शासन निर्णय निघतो आहे।